तर नाशिक टीसीएस प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट आहे। टीसीएस प्रकरणातील 2 आरोपींना आज पुन्हा न्यायालयात हजर केलं जाईल। शाहरुख कुरेशी आणि रचा मेमन यांना न्यायालयीन कोठडीतून चौकशीसाठी पुन्हा ताब्यात घेतलं जाईल। पुढील गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। मुंबई नाका पोलिसांकडून पुढील गुन्ह्याच्या तपासासाठी चौकशी सुरू झाली आहे। पीडितेच्या धार्मिक भावना दुखावल्याचा या दोघांवरही आरोप आहे। फिर्यादीला दिलेल्या गुंगीकारक पदार्थाचा स्रोत शोधण्यासाठी चौकशीसाठी या दोघांना ताब्यात घेण्यात आले। बँक व्यवहार आणि फंडिंगची चौकशी केली जाते। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, काय अपडेट आहे या प्रकरणी? टीसीएस प्रकरणामध्ये एकूण 8 आरोपी आहेत। त्यामध्ये निदा खानला पहिल्यांदाच अटक करण्यात आली। तिला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। उर्वरित जे 7 आरोपी होते त्या 7 पैकी 2 आरोपी, एक शाहरुख कुरेशी आणि दुसरा रजा मेमन, या दोघांना मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्याअंतर्गत त्यांना पुन्हा एकदा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। ते न्यायालयीन कोठडीमध्ये होते। न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांची चौकशी झाली आणि आज पुन्हा एकदा पुढच्या गुन्ह्याच्या तपासासाठी त्यांना नाशिकच्या न्यायालयात हजर केलं जाईल। तिथे त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे, मागणी केली जाणार आहे। एकूणच जे धर्मांतरणाचं प्रकरण, त्याचबरोबर महिला अत्याचाराचं जे प्रकरण आहे, काही महिलांचा विनयभंग करण्यात आलेला होता, या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी या दोघांची पोलीस कोठडी आवश्यक असल्याची पोलिसांकडून न्यायालयामध्ये सांगितलं जाणार आहे। त्यामुळे आता ह्या तपासामध्ये काय काय निष्पन्न होतं, गेल्या काही दिवसापासून निदा खान ही फरार होती। निदा खानचा ताबा पोलिसांना आवश्यक होता, त्यामुळे निदा खान आता सापडलेली आहे। दुसऱ्या बाजूला ह्या 2 आरोपींना आज न्यायालयात हजर केलं जाईल। त्यामुळे पुढच्या दृष्टीने तपास अधिक बळकट होईल। जे पुरावे पोलिसांना अपेक्षित आहेत ते मिळतील आणि हा तपास अधिक वेगाने सखोल कसा होईल त्या दृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे। नक्कीच या संदर्भात मुकुल तुमच्याकडून अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर टीसीएस धर्मांतर प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला नाशिक गुन्हे शाखेने अटक केली आहे। निदा खान हिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी तिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरातल्या केसर कॉलनीमधल्या एका फ्लॅटमधून तिला ताब्यात घेण्यात आले। दरम्यान गेल्या 20 दिवसांपासून निदा खानचा शोध सुरू होता। निदा खानवर धार्मिक भावना दुखावणं तसंच बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींना मदत करणं हे आरोप आहेत।